नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 31 मे 2026. मित्रांनो, उद्या 1 जून 2026 माझ्या तमाम शेतकरी बांधवांना खरीप 2026च्या लाख लाख शुभेच्छा. मित्रांनो, 2026च्या खरीपावर अल निनोच्या रूपाने एक नैसर्गिक संकट आहे आणि या संकटातून शेतकऱ्यांची सही सलामत सुटका हो, राज्यावर आई जगदंबेच्या कृपेने, आई तुळजाभवानीच्या कृपेने चांगला पाऊस पडो अशी अपेक्षा आपण निसर्गाकडे आणि जगदंबेकडे करूया आणि माझ्या तमाम राज्यातील शेतकऱ्यावरलं संकट दूर होऊया. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर आपण आज देशाच्या उपग्रह प्रतिमेचं विश्लेषण करणार आहोत आणि आपला साऊथ वेस्ट मान्सून केरळ भूमीत कधी दाखल होईल आणि त्यानंतर त्याची महाराष्ट्रात कधी एंट्री आहे, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ मोठा जरी झाला तरी मित्रांनो शेवटपर्यंत पहा, कारण शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे याची माहिती आपल्याला कळते. मित्रांनो, या उपग्रह प्रतिमेचं विश्लेषण केलं असता या ठिकाणी WD सध्या सक्रिय आहे आणि या WDचा असर राज्याच्या वेगवेगळ्या भागात आज आणि उद्या होणार आहे, त्याची आपण माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी एक WD परत देशावर येऊ पाहत आहे. देशाच्या उत्तरेकडे हा WD एक स्ट्रॉंग WD आहे. मित्रांनो, या WD मुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या भागात मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहेत. राजस्थानमध्ये धुळीची वादळ उठलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत. सध्या राज्याचा आपला जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या उत्तर भागात मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावतीच्या उत्तर साईड जो घाटाचा भाग आहे, या भागात जबरदस्त पावसाच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत मित्रांनो. आणि याचा परिणाम म्हणून राज्याच्या दक्षिण पूर्व भागात, लक्षात घ्या, दक्षिणेकडे येईल परंतु थोडासा पूर्वेकडे हा WD झुकलेला आहे. तो WD इकडं न येता तो राज्याच्या उत्तर पूर्व भागाकडे सरकत आहे. या उत्तर पूर्व भागाकडे सरकत असल्या कारणानं यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा जिल्ह्यातील लगतचा भाग, यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचा समावेश होतो. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा सुद्धा काही भाग या WDच्या कचाट्यामध्ये आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट, हलका ते मध्यम पाऊस, फार मोठा पाऊस याच्याकडून आपण अपेक्षा करायची नाही. ही सर्व पाहता मित्रांनो देशाच्या दक्षिणेकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर ढगांनी गर्दी केलेली आहे आणि साऊथ वेस्ट मान्सूनला गती प्राप्त साठी एक मजबूत सिस्टीम तयार झालेली आहे. या ठिकाणी जरी बंगालच्या उपसागरात एक चक्राकार परिस्थिती जरी असली तर ती हलकीशी आहे आणि ती जिरून जाण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपण देशातलं सध्या वॉटर वेपर, बाष्प पुरवठा देशाला कसा आहे आणि त्यावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज अवलंबून असतात. मित्रांनो, आपण जर या उपग्रह प्रतिमाचं जर विश्लेषण केलं तर उत्तर भारताकडून मोठ्या प्रमाणावर WDचा असर असलेले बाष्प आहे, दक्षिणेकडून आहे. दुर्भाग्याने मित्रांनो, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात जास्त बाष्प पुरवठा नाही, त्यामुळं या प्रणालीचा मुख्य प्रभाव हा उत्तरेकडे राहील आणि काही दक्षिणेकडून राहील. मित्रांनो, हा पाऊस जो असेल आज आणि उद्या हा काही सर्वत्र आणि सर्वदूर नाही, त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या. बाष्प पुरवठा राज्यावर फारसा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. या उपग्रह प्रतिमेनुसार आपण आपला बहुचर्चित साऊथ वेस्ट मोसमी पाऊस कुठपर्यंत दाखल झाला याची माहिती पाहू. सर्वप्रथम आपण त्याचा पूर्व भागाकडे जाऊ, ज्याला आपण बंगालचा उपसागर म्हणू. या ठिकाणी 20° नॉर्थ रेखावृत्त आहे. मित्रांनो, या नॉर्थचं रेखावृत्त म्हणजे 20° त्याने ओलांडून जवळपास तो 22-23 पर्यंत पोहोचलेला आहे. इथं पहा, आज काल 30 तारीख. आणि मित्रांनो, श्रीलंकेत त्याने अद्याप जागा सोडलेली नाही, म्हणजे त्याचा हे टोक वर जाते, उत्तरेकडे ईशान्येकडे जाते, इकडलं टोक मित्रांनो वायव्येकडे सरकते. परंतु श्रीलंकेच्या दरम्यान भारताचा जो निमुळता भाग आहे समुद्रात गेलेला द्वीपकल्प,
या भागात मात्र तो प्रगती करत नाही. केरळच्या अगदी मित्रांनो सॉरी सॉरी जवळ आलेला आहे, परंतु केरळ भूमीपासून तो अवघ्या 50-60 किलोमीटर अंतरावर आहे. तो तिथं पोहोचायला तयार नाही. इकडली जर मित्रांनो त्याची शिरा पाहिली आपण तर 10° उत्तर अक्षावर्त दरम्यान हा पसरलेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर मित्रांनो अरबी समुद्रात सुद्धा त्यांनी आपला प्रभाव निर्माण केलेला आहे. परंतु भारताच्या मुख्य भूमीकडे तो येत नाही. याचं कारण काय असेल मित्रांनो? तर याचं कारण पाठीमागे मी सांगितलं होतं, जोपर्यंत WD चा असर आहे, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा झोत हा द्विकल्पात असतो, जमिनीवर असतो आणि म्हणून त्याच्या या दोन्ही शाखा वर वाढतायत, परंतु ही शाखा मात्र काही मधली शाखा काही वर सरकायला तयार नाही. परंतु या सर्व गोष्टी मित्रांनो येणाऱ्या 1-2 दिवसात व्यवस्थित होणार आहेत आणि 4 तारखेपर्यंत 3 ते 4 तारखेपर्यंत आपल्या हवामान चळवळीचे मित्र श्री गणेशा यांच्या विश्लेषणानुसार 4 तारखेपर्यंत साऊथ वेस्ट मोसमी पाऊस हा केरळमध्ये दाखल होईल आणि 10 जून पर्यंत तो तळ कोकणात येईल. लक्षात घ्या, 10 जून पर्यंत तळ कोकणात येईल असा एक अंदाज आपल्या हवामान चळवळीचे मित्र श्री गणेशा यांनी व्यक्त केलेला आहे. आणि मित्रांनो त्यांचं विश्लेषण एकदम जबरदस्त असतं, परफेक्ट असतं. टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांचे संदेश असतात, त्यांच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. आणि त्यानंतर त्याचा महाराष्ट्रात प्रवेश कसा असेल याची माहिती आपण सातत्याने घेऊ. मित्रांनो हे श्री गणेशा यांनी परफेक्ट विश्लेषण केलेलं आहे साऊथ वेस्ट मोसमी पावसाचं. त्यांचं म्हणणं आहे जी हलकीशी लो प्रेशर सिस्टीम या ठिकाणी होती ती जुरूल जाईल आणि विषुववृत्ताकडून जे वारे आहेत हे त्यांनी एरो दाखवलेलं लक्षात घ्या. विषुववृत्ताकडून आपल्या भारतीय भूमीकडे जे पश्चिमी वाऱ्याचा वेग वाढलेला आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि अगदी मित्रांनो त्यांनी 4 तारीख ही महाराष्ट्राला देशाला केरळ भूमीमध्ये साऊथ वेस्ट मान्सून दाखल होईल असं श्री गणेशा यांचं म्हणणं आहे. आणि मित्रांनो त्यांच्या म्हणण्यानुसार निश्चित सर्व गोष्टी घडत आहेत, कारण माझं बारकाईने या सर्व गोष्टीकडे लक्ष आहे. हे सर्व पाहता राज्यात आज आणि उद्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे त्याचा सुद्धा अंदाज आपण पाहू. मित्रांनो आपण सध्या पाहिलं राज्यावर उत्तरेकडनं परिणाम होत आहे, त्यामुळे याच्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, बुलढाणा, अकोला, वर्धा या पूर्व विदर्भात फारशा ऍक्टिव्हिटीज नाही होणार मित्रांनो. पण याच्यामध्ये यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड सुद्धा राहणार आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नाशिकचा सुद्धा उत्तर भाग आहे, अहिल्यानगरचा सुद्धा मित्रांनो पूर्व भाग आहे, बीड पर्यंत या ऍक्टिव्हिटीज वाढतील आज आणि उद्या WD मुळे. मित्रांनो दक्षिणेकडून पाऊस नाही येत, हा जो जम्मू काश्मीरवर जो WD आहे त्या WD चा परिणाम म्हणून राज्याच्या उत्तर भागात विशेषतः याचा जोर हा ज्या सीमावर्ती ज्या भाग आहे मध्य प्रदेशला लागून या भागात त्याचा तीव्रता त्याची अधिक असेल. जालन्यापर्यंत, छत्रपती संभाजीनगर पर्यंत, परभणी, हिंगोली पर्यंत त्याचा प्रभाव येऊ आणि चांगला पाऊस आपल्या राज्यात पडो अशी अपेक्षा आपण निसर्गाकडे करूया. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. पुन्हा एकदा माझ्या सर्व बळी राजांना खरीप हंगाम 2026च्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.